नमस्कार. मी कल्पना पाटील. आज तुमले एकादशी न बगर बट्ट कसे बनावतस हे मी तुमले आज घरगुती चुलावर बनाई दखाडस. हे मी आता शेंगदाणा भाजायला गिदात. घरचा शेंगदाणा शेत सामनावाला. हे पा चुलीवर कसं झटपट होतं बघा. हे पा शेंगदाणा सुद्धा भाजाय घ्या. पा तवावरला शेंगदाणा एकदम मस्त भाजाय चालणार ते. शेंगदाणा काढी घेस या एक टाकली मजार आणि वराच्या पाटावर त्या वाटाले घेस. मी आता हे शेंगदाणा वाटायला घेस पाटावर. साल सकट घेवाना, कारण साल मा जीवनसत्व रास. साल कधीच काढा नाही शेंगदाणाच नाही. आणि या 5-6 मिरच्या घेत्यात, हिरव्या मिरच्या. थोडीशी कोथिंबीर घेस, कारण कोथिंबीर बी चालच उपास एकादशीले धनाचा प्रसाद वसच ना, मग कोथिंबीर बी घालतस आते. आणि हे खोबरं घेलचे, आणखी घरनच नारळशे शेंगदाणाने आमटीले. मी आता या शेंगदाणास मीठ टाकस आणि हे खोबरं बी टाकी देस वाटाले. पाटावर वाटायचं ते. आणि या मिरच्या काढी घेस, देठ काढी घेस. या बी आता वाटाले घेस. मी आता सगळं एकत्र घसडी आणस पाटावरून. चालू चालू जाईसन तोपर्यंत चुलावर पाणी ठेवेस मी भाजीले गरम शेंगदाणाने आमटीले. मी आता शेंगदाणा बट्टासाठी पाणी गरम करत ठेवे 1.5 तांब्या. आता थोडस गरम होई ना का लगेच मी त्याला फोडणी घालस. मग तर पाणी गरम होई गे. मी पातीलात वती घेस पाणी. हे पा किती मस्त पाणी गरम होई गे. पा वाफा निघा लागत त्याने. आता पातीला ठेवे मी पाणी वती घेत. एक उबळी तेल घालस. एक उबळी भरपूर होई दे, कारण शेंगदाणा बट्टाशे ना त्याला तेल उतरस. खोबरं असे त्यांना मजा, त्यामुळे त्याला तेल चव चांगली राही. ते एकच उबळी तेल घालस मी, जास्त नाही घालत. तेल गटुई जास मग ते. त्याला थोडस जिरं टाकस. वा ते पा तेल मा का जिरं मस्त होई गे. पा आता थोडस खाल उतारी घे ना. मी आता वाटण टाकस. हे पाणी घाल मी आते. आणि थोडस घट्ट शेण त्यामुळे असं चाळी चुळी घ्यावा ना. नंतर थोडस वरून गरम पाणी घाल देवा ना. हे पा जिरं कसं वरवण पा मस्त तळाई जायचे जिरं मस्त तेल मजार. आता थोडस मीठ टाकस. मी पहिले वाटण मा घेलचे, आता अजून थोडस टाकस. आता मी त्यांना थोडस मीठ घालस आणि थोडीशी वरून कोथिंबीर बी टाकस. हे पा लगेच उकळी वनी. पा चुल्यावर कसं झटपट वस, गॅस सारखं नाही राहत. हे बघा किती चौ बाजूने जाळ लागस ना. शेतकरीसले चुलच परवडस. लाकडं लाई देवा दन दन, भाजी भाकरी पोळ्या जे लागत तेवस. गॅस मागा शेतकरीला कुठे परवडस का रोज 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 गॅसले. त्यामुळे चुलावरच स्वयंपाक करतोस आम्ही. हे पाहते कसे मस्त उकळी राही ना पा बट्ट. त्याला शेणा अर्ध खोबरं एक नारळ घाली द्यायचे. अर्ध नारळ मस्त डवळं फुल दूध नागतचे. आता जसं जसं उकळी तसं तसं त्याला कलर ही. कोथिंबीर आणि ते मस्त हिरव्या मिरच्या एकदम भारी. हे पा पाटावरलं वाटेल कितलं एकदम एक जीव चिकन चोपडं बट्ट येस मस्त. तुम्ही बी असेच करी पा. पाटा तर पाटाच रास. कसा ना मिक्सर ना दड येस का ते नुसतं डळ डळण पळ पळ बट्ट राहते. असं वाटा तुम्ही एकदा ना एकादशीले नक्की करा पा. एकदम चविष्ट ही. आणि चुला ना पहा ना चो मेरी जाळ लागस. चुल तर चुलच राहत. आते ना पोरी कसा ना गॅस राहते त्याच्यात. गॅस संपला काय गॅस ना. चुल दन दन पेटाडा लाकडं लावा गब गब रांधा ना तुम्ही.
तिसं डोळाचं दिकून लागस आते. आता घट्ट होई गे आपला वाला शेंगदाणा तयार. आता मी ते खाल उतारी घेस कसे घट्ट होई गे पा मस्त. आता खाल उतारी घेस मी आता इथे कढई ठेवस मी आता बघरसाठी. मी आता बघरसाठी कढई ठी आणि त्यानं पाणी घालस मी बघरले. बघर मग आता पाणी टाकस आणि चांगली स्वच्छ मस्त धुई काढस बघर. मी आता बघर धुई घेतली 2-3 पाणीवरी मस्त स्वच्छ. आता बघर मी कढईत टाकस गरम पाणी मजार शिजाले मस्त. आणि बघर टाकी देस हळूहळू मस्त, कारण ती बारीक राहस ना, व्यवस्थित टाकणी पडत धुई चुईसनी. त्यानं मग खडा बिडा पाय घ्यावा, नाही तर मग कचकन दात खाल खडावा ना का माणूस खावा ना मूड मानतून जास. ते पा मी आता टाकी दिली मस्त रोळी राळीसनी. आणि थोडीशी मी आता चाळी घेस खुरपीवरी आणि चाळीसनी आणि थोडंसं मीठ घालस मी आता त्यानं मजार. मीठ टाकी देस मस्त जाळ पुढे कर देस. उकळी बी लागी बा पाणीले मस्त एकदम छान बगर बी जाई उपासने. मस्त वणी पा मीठ टाक मी आते आणि चाळी देस थोडंसं. ते पा एक जीव जाई, कारण मीठना पाणीमा बगर शिजस तो मस्त गोड लागस मग अशी बट्टा संगे. आता झाकी देस मी वरून ताट ठी देस आणि जाळ थोडासा सरकाई देस मी आते पाहिजे द वतू बितू जास का काय. मी आता बगर पास कशी वहिनी ते बापरे बगर तशी मस्त शिशी गे एकदम मस्त मोकळी सकसकात वणी पा उपवासनी बगर लई भारी वेगळी मजा आहे. मी आता ना ती उतराई गेस खाल तुला ना खाल उतारी गेस आणि एक ताट मजार काढस. कसे फराळ पोटभर फराळ काय काय एक दाणं शेतकरी माणसंच ना घडी घडी मग ते घरी वाल परवडत नाही. आता इथे बट्ट वाढस बगर बट्ट हे पा बगर आमटे काही पा कसे वणते उपासनं सांगा. नवीन असा तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हे पा मी आता एक साईडला निंबूनं लोणचं नाही 2 फोडी ठेवस. आणि आम्ही घरगुती आंबानं लोणचं करेल शे उपाससाठी त्याने 1 फोड ठेवस. नवीन वर्षात तुम्ही चॅनलले सबस्क्राईब करा, व्हिडिओले लाईक करा. आणि हे बघा उपासनं कसे होणार कमेंटमा सांगा. बगर बट्ट उपासनं लोणचं हे पण लोणचं शे आणि एकादशी शे पुढे सांगा. ओम नमः शिवाय.